राम राम भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आत्ता मी आहे गांधीनगरला. इकडूनच मी गाडी भरली आहे आणि मला जायचं आहे नाशिकला. मला इकडंच वाजले होते 6:30. अहमदाबादला येता येता अंधार पडून गेलं. एक्सप्रेसला चढायचं होतं. म्हटलं पहिले गाडीची टाकी पॅक करून घेऊ. मग इथं गाडीची टाकी पॅक करून घेतली आणि चढलो अहमदाबाद बडोदा एक्सप्रेस हायवेला. एक्सप्रेस हायवेला लागल्यावर कधी दिल्ली हायवेच्या तिथं आलो कळलं सुद्धा नाही. मग लगेच दिल्ली हायवेला टर्न घेतला आणि चढलो दिल्ली हायवेला. टोल नाका पास करून घेतला. म्हटलं जरा चहा पाणी घेऊ. टोल नाका पास केल्यावर ना इथं हे पोरं उभे राहत्या. गाड्या आल्या का डायरेक्ट धावत पळत येत्या गाडीवाल्यांकडं. मग इथं मला यांच्याकडे भेटले पोहे. म्हटलं जरा बरं झालं, तेवढंच थोडंसं पोटाला आधार. मग इथं पोहे बिहे खाल्ले आणि लगेच तिथून निघालो. म्हटलं आता आहे ना पाठ होईपर्यंत आपण घरी पोचलो पाहिजे. दिल्ली हायवेला चढल्यावर काहीच टेन्शन नाही. रपसपमध्ये ना आलो डायरेक्ट टांकलला. टांकलवरून म्हटलं आता रानकुवा जायचं तर तिकडून रस्ता फुटलाय. ठीक आहे म्हटलं मग काय, त्याच्यापेक्षा जाऊ आपलं चिखली केरगाम धरमपूर डायरेक्ट सरळ सरळ. मग टाकली जुन्या हायवेला गाडी. ह्या रस्त्याला लागल्यावर आहे ना मला लागली होती भूक आणि वाजले होते 1:30-2:15. म्हटलं जेवण भेटेल का नाही काय माहिती. मग थोडं पुढं आल्यावर आहे ना एक हॉटेल चालू होतं. म्हटलं आता पुढं काय भेटतं नाही भेटतं, त्याच्यापेक्षा जे भेटलं तिथं घ्या जेवण करून आणि चला. मस्तपैकी इथं पोटभर जेवण केलं. जेवण करून बाहेर आलो तर थोडीशी पावसाची बुरबुर चालू होती. मग गाडीच्या काचा साफ करून घेतल्या आणि लागलो आपल्या मार्गाला. चिखलीवरून टाकली खेरगामला गाडी. म्हटलं आता आहे ना धरमपूर पास करून घेऊ आणि पाहू पुढं झोप लागली तर घेऊ झोपून कुठंतरी. पण मला काही झोप लागलीच नाही. तिथून आहे ना टापोटाप आलो डायरेक्ट करंजाळीच्या घाटात. करंजाळीच्या घाटात येता येता मला झाली होती पाठ. करंजाळीचा घाट पास करून घेतला. मग थोडेसे डोळे आटकायला लागले. म्हटलं आबा बाबा किस्साच झाला आता. मग आलो उमराळ्यापर्यंत कसं तरी. म्हटलं जरा चहा मारू. पाठी ना क्वालिटी वातावरण राहतं इथं. मस्तपैकी त्या वातावरणात चहा मारला आणि लगेच निघालो. आता काही टेन्शन नाही. इथून काय अर्धा तास लागला आपल्याला घरी जायला. आलो मग मसरूमधून आपल्या माळ्याच्या रोडाला लागलो. MSEBच्या ऑफिस समोरच ना सकाळी वायर तुटली होती. आमचा निकेश भाऊ तिथं गाड्या थांबवायचं सोडायचं काम करत होता. त्याला म्हटलं मला जाऊ दे भाऊ. मग त्यांनी मला एक साईडनी जागा करून दिली. म्हटलं बरं झालं, नाही तर इथंच अर्धा-पाऊण तास फालतू टाईमपास झाला असता. तिथून आलो मग घरी. आता आहे ना गाडी खाली करायला जाईल मी 11-11:30 वाजता. म्हणजे तोपर्यंत झोपही पूर्ण होऊन जाईल. चला तर आता आपण परत भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा, शेअर करा.